अरे बाप रे, एक जरी बाईटचा बसला तर काय खरं नाही. चुकून जरी आम्हाला सामान काढताना चावला असता तर जगण्याची शक्यता कमी होती. मोठा साप आहे आणि तो मोठा साप म्हणजे रसल वायपर. आणि वायपर प्रजातीमधला सगळ्यात मोठा साप हा एकदम अतिविषारी साप असतोय मित्रांनो. आणि हा हेमोटॉक्सिक साप आहे आणि एवढा जबरदस्त असतोय. हा एका चाव्यात एकदम 15 ml विष सोडतोय आणि रेस्क्यू करणार आहे. तर मित्रांनो जबरदस्त जर्नी असणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. एकदम मित्रांनो, तुम्ही म्हणत असाल इथे काय करतोय, तर मित्रांनो की बैलगाड्याच्या पावसात भिजणार आपण काढा लागलेलो आणि त्याच्या आतमध्ये मोठा साप आहे. आणि तो मोठा साप म्हणजे रसल वायपर. आणि वायपर प्रजातीमधला सगळ्यात मोठा साप, त्याला घुणच म्हणतोय आपण गावी किंवा मराठीमध्ये. आणि हा एकदम अतिविषारी साप असतोय मित्रांनो. आणि हा हेमोटॉक्सिक साप आहे पूर्ण. आणि एवढा जबरदस्त असतोय. हा एका चाव्यात एकदम 15 ml विष सोडतोय. आणि हा आता आपल्या इथं आपण जे मटेरियल ठेवलं आहे त्याच्या खाली जाऊन बसलाय. म्हणजे पावसापासून बचाव करण्यासाठी हे साप अशी जागा शोधतात. आणि आपण काढताना आपल्याला तो दिसला आणि त्याला आपण आता सोडणार आहे, रेस्क्यू करणार आहे. तर मित्रांनो जबरदस्त जर्नी असणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. लांबच नेऊन सोडले आणि तिकडे पळाला तर धरता येईल आपल्याला. मित्रांनो ही आहे साप पकडण्याची काठी, स्नेक स्टिक. आणि जर विषारी साप असतील तर मी पकडतोय, त्यामुळे धोका पण राहत नाही काय. बोनस म्हणजे मित्रांनो एकदम आळशी साप असतोय तो. कुठं पण तुमच्या घरी जे कडेला जी जागा असते घराच्या किंवा घराच्या वरती, हा कुठं पण राहू शकतोय. म्हणजे 2-3 महिने एका जागीच राहू शकतो. म्हणजे एवढा हा आळशी साप. आणि तो चावा एवढा डेंजर असतोय ना, एवढं जोरात चावतोय तो की एका चाव्यात बाकीचे जे साप असतात ते 5 ml विष सोडतात, पण हा साप एकदम 15 ml सोडतोय. त्यामुळे याला एकदम अतिविषारी सापामध्ये मोडला जातो या साप. आपण जरा काळजी घेऊन पकडण्याचा प्रयत्न करूया. लाकडांची गेला
त्यांना बघू शकताय एवढा मोठा साप आहे. त्यांना बघू शकता आवाज काढायला लागलाय कसा. एवढा भयानक साप असतो या, एकदम भयानक विषारी. पकडूया आता आपण त्याला. एवढी भयानक त्याने ओढलंय. काटे आता काटेवर कर की अजून. भयानक आणि डेंजर ताकद. आवाज बघू शकताय कसा आहे ते. चावाय बघ ना आता. मित्रांनो बघू शकताय तुम्ही मोबाईलवर चावायला बघायला आपल्याला. एक जरी बाईट याचा बसला तर काय खरं नाही. चुकून जरी आम्हाला सामान काढताना चावला असता तर जगण्याची शक्यताच कमी होती. पण आपण घालूया त्याला आतमध्ये आता. एवढा भयानक जड आहे आणि आम्हाला दुसरं काय मिळालं नाही त्याला पकडायला. त्यामुळे आम्ही पाण्याची बॉटलचा यूज केला आहे. भयानक जड आणि हे आहे ना ते काठीनं पण उचलणं झाला आहे आणि पूर्ण ते ना असं बघू शकता तुम्ही ते प्रॉपर हे करून धरलं आहे. आणि त्याला आता आतमध्ये घालायचं म्हणजे आमच्यासाठी एकदम मित्रांनो पकडला शेवटी. घाबरत घाबरत का असे ना पण एक भारी वाटायला लागले. त्याच्या आधी असे जर विषारी साप दिसले तर गावाकडची लोक मारायचे. म्हणजे नाग गुंडस म्हणा किंवा मण्यार वगैरे तर मारायचे जिथल्या तिथं. आणि एवढा अतिविषारी साप आहे आणि पहिल्यांदाच त्याला आपण जीवनदान द्यायला लागलोय आणि पकडलाय आणि ते श्रेय पूर्ण काठीला जाते. बघू शकताय आवाज काढायला कसा तो आतमध्ये येतच असेल तुम्हाला आवाज. गाडीची हवा पण सोडल्यानंतर कसा आवाज येतोय त्याच्यापेक्षा जास्त आवाज यायला लागला.
त्याला रेस्क्यू करूया. या गोष्टीपासून दूर आणि लोकांच्या शेती वगैरे पासून पण दूर अशा ठिकाणी आपण आलो आता त्या रसल वायपरला रेस्क्यू करण्यासाठी. आणि आपण सोडूया. बघू शकताय सोडायच्या आधी एकदा दाखवतो. तिथं आपण याला पकडला आहे, तिथं आपण बरंचसं दूर आलो आहे घेऊन सोडण्यासाठी जंगलात, कारण परत हा लोकवस्ती किंवा शेतात वगैरे लोकांचे येऊ नये यासाठी आम्ही याला जंगलात घेऊन आलो आहे. आवाज तुम्ही बघू शकताय. सोडूया. मित्रांनो सोडले आपण, रेस्क्यू केले आणि मित्रांनो असेच गावाकडे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी किंवा असेच जे साप असतील किंवा वेगवेगळे जे प्राणी असतील जे घरात येतात किंवा गावाकडील जे कल्चर असेल, रेसिपी असतील आणि जे गावाकडचं जे सगळंच कल्चर एकंदरीत त्या संबंधित जर मला व्हिडिओ बघायचे असतील तर आपल्या क्लिअर कल्चर या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा जास्तीत जास्त लोकांना आणि कमेंटही करायला विसरू नका. चला तर मित्रांनो पुन्हा भेटू असाच एका नवीन आणि धमाकेदार व्हिडिओ.